नमस्कार, आमोज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर हा मी छोटासा होलिका दहनाचा ब्लॉग बनवलेला आहे। तर इथे छोटीशी जागा आहे आमच्या इथे, तर सगळ्यांनी असं मोठ्या छोट्यानी मिळून होलिका दहनाचा कार्यक्रम योजलेला होता। तर छोट्या मोठ्यांनी मदत घेऊन असं मस्तपैकी होलिका दहनाचा कार्यक्रम केला। लहान मोठ्यांनी अगदी मनापासून होलिकेची पूजा केली आणि मोठी माणसं तिथे सतत होती, म्हणजे लक्ष द्यायला की जेणेकरून ज्वाळा जास्त भडकू नये यासाठी मोठी माणसं होती। शिवाय काही लेडीज लोक आणि जेंट्ससुद्धा आपल्या लहान मुलांना होळीच्या बद्दल किंवा तिच्या पूजा विधीबद्दल सांगत होते। प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने आपल्या रीतीने असं पूजा करत होते। मध्येच इथे जरा ज्वाळा भडकलेली दिसताना पाणी ओतून सुद्धा लोक ही आग थोडी कमी करत होते, कारण होलिका जिथे पेटवली होती तिथे वरून केबल्स वगैरे जात होत्या, त्याच्यामुळे कोणालाही नुकसान होऊ नये यासाठी मोठ्यांनी पुढाकार घेऊन ती आग थोडीशी आटोक्यात आणली। कारण वरच्या साईडला खिडकीच्या काचा वगैरे होत्या, त्यामुळे तडकल्या जाण्याची शक्यता होती। तर अशा पद्धतीने कोणालाही त्रास न होता व्यवस्थित आधुनिक पद्धतीने आणि जुन्या चालीरीती जपत असं मोठ्या छोट्यांनी होलिका दहनाचा अगदी मस्त असा कार्यक्रम घेतला। तुम्ही बघताय केवढीशी जागा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक अगदी आनंदाने आणि एकदम जल्लोषामध्ये येऊन एन्जॉय करत होते। होळी या सणाचा मस्त आनंद लुटत होते। तर होलिका दहन म्हणजेच काय, तर हिरण्यकश्यपू जो की राक्षस होता आणि होलिका त्याची बहीण होती। हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद याला मारण्यासाठी किंवा जिवंत जाळण्यासाठी हिरण्यकश्यपूने होलिकेला आज्ञा दिलेली की तू मांडी घालून बस, प्रल्हादाला मांडीवर घेऊन, आणि प्रल्हादाला जिवंत जाळण्याचा त्याचा प्रयत्न होता। पण काय म्हणतात ना की चांगल्याची वाईटांवर मात, म्हणजेच ती होलिका पेटलेली असताना सुद्धा प्रल्हाद वाचला गेला, म्हणजेच वाईटांवर चांगल्या विचारांची मात झाली आणि चांगल्या विचारांचा विजय झाला। त्याच्यामुळे इथे होलिका दहन साजरा करून नकारात्मक गोष्टी इथे जाळल्या जातात आणि सकारात्मक गोष्टींना पुढे नेण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जातात। तर अशा प्रकारे पाणी घालून थोडीशी आग आटोक्यात आणत होती, जेणेकरून होलिकासुद्धा जास्त वेळ जळत राहील आणि लोकांना पूजा अर्चा करता येतील। तर आमच्या जवळच्या लेडीज लोक किंवा मुली एकत्र येऊन असं व्यवस्थित पूजा वगैरे करत होते। इथे आई आणि मुलगा पूजा करतायत, म्हणजे आईचं असं मत आहे की मुलांनीही आपल्या सकारात्मकता घेऊन नकारात्मकतेला होलीमध्ये दहन करावे अशी तिची इच्छा असावी जणू। म्हणून प्रत्येक मोठ्या माणसांनी लहान मुलांकडून पूजा करून घेतली। खूप सेफली केली जात होती ही पूजा। आजूबाजूला मोठी लोक उभे होते। तर होळीचा मला कार्यक्रम यासाठीच आवडतो की एका वाक्यामध्येच आहे, नकारात्मकतेला जाळून सकारात्मकता अंगीकारता येते। म्हणून
होलीचा सण साजरा केला जातो आणि त्याची जी राख असते म्हणजे दुसऱ्या दिवशीची, तेव्हा ती होळी मग ती राख खेळली जाते ॲक्च्युली जुन्या ह्याच्यानुसार. पण आता आपण एकमेकांना कलर लावून शुभेच्छा देतो होळीच्या. तर अशा पद्धतीने होळीचा दिवस म्हणजे इथे थंडीचा महिना संपला जातो आणि इथून उन्हाळा चालू होतो. तर अशा पद्धतीने आमच्या जवळपासच्या लोकांनी सगळ्यांनी पूजा केली आणि लहान मोठ्यांनी आशीर्वाद घेतले. होलिकेमध्ये काही जणांनी नारळ अर्पण केलेले, तर काही जणांनी नैवेद्य. यानंतरची होळी पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.